परवा रात्री साधारण 11-11:30 वाजता चेंबूरमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे आणि त्यात गोपाळ आरोटे म्हणून जो व्यक्ती आहे आपला घाटला परिसरात राहणारा त्याचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आणि आज तो क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे आणि जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार गणेश हंडोरे यांच्या कारणे त्यांना धडक दिलेली, त्यामुळे त्याचा तो दुर्दैवी अपघात झालेला आहे आणि ही एक हिट अँड रनची केस आहे. कारण ज्या ॲक्सिडेंट करून गणेश हंडोरे तिकडून पसार झाला आणि त्याच्या जे कॉलेज आहे त्या चेंबूर या ठिकाणी त्या ठिकाणी गाडी त्यांनी लपवली आणि तिकडून तो फरार झाला. पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून गाडीचा नंबर शोधून ती गाडी आयडेंटिफाय केली आणि त्यानंतर आरोपीला अटक केलेला आहे. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आणि खासदाराचा मुलगा हा अपघात करतो, हिट अँड रनची केस करतोय, ही पण एक अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे. आपण बघाल तर गेल्या वर्षभर जेवढ्या हिट अँड रनच्या केस झालेल्या आहेत त्याच्यात दुर्दैवी अंत झालेला आहेत अपघाताच्या माध्यमातून आणि त्याचं कित्येक वेळा राजकारण पण केले गेलेले आहेत आणि विशेष करून विरोधी पक्षाने त्याचं राजकारण केलेलं आहे. आणि आज स्वतः हंडोरेंचा मुलगा खासदार, जे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे, त्यांच्या मुलाने अपघात हा हिट अँड रनची केस करून स्वतः ॲक्सिडेंट करून स्वतः गाडी लपवून फरार झालेला आहे. आणि याबद्दल उबाटा असेल, काँग्रेस असेल किंवा इतर महाविकास आघाडीचा पक्षातले जे प्रवक्ते जे दरवेळी अशी काही घटना घडली तर सकाळपासून मीडियाच्या समोर येतात आणि त्या संदर्भातला तांडव करतात मीडियाच्या समोर, परंतु एकही महाविकास आघाडीचा प्रवक्ता असेल किंवा प्रतिनिधी असेल या ठिकाणी ज्याचा अपघात झाला त्याच्या कुटुंबाला भेटण्याकरता किंवा ह्या हॉस्पिटलला भेट देण्याकरता कोणी आलेलं नाही आहे आणि कोणी प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळे केवळ प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा डाव हा महाविकास आघाडी करत आहेत. परंतु या ठिकाणी गोपाळ आरोटेच्या कुटुंबाच्या आम्ही सर्वजण पाठीशी आहोत. आज तो क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत. डॉक्टरांना आम्ही विनंती केलेली आहे की जास्तीत जास्त मॅक्झिमम जेवढे रिकवर होण्याकरता त्याला उपचार देण्यात करता जी काही मदत लागेल तर ती आम्ही मदत करू. इतर हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांशी पण आम्ही चर्चा करतो आहे. आणि आज दुसरी एक दुर्दैवी घटना झालेली आहे की जे गोपाळ आरोटे ज्याचे वडील जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यांना भेटण्याकरता तो त्या दिवशी रात्री चालला होता आणि आज अशी माहिती मिळते की सकाळीच त्याच्या वडिलांचा पण दुर्दैवी मृत्यू हा झालेला आहे. त्यामुळे 2 आघात आरोटे कुटुंबावर झालेले आहेत आणि याची भरपाई कोणीच करू शकत नाही. परंतु एक खासदाराच्या मुलाला खासदारानेच पाठीशी घातलेलं आहे. स्वतः हंडोरेंनीच, माझ्या माहितीप्रमाणे जे बाकीचे लोक आहेत त्यात अशी चर्चा दिसून येते की हंडोरेंनीच स्वतः ती गाडी लपवण्याकरता मदत केलेली आहे. हंडोरेनेच त्याला फरार होण्याकरता मदत केलेली आहे आणि आता हंडोरेनेच त्याला जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची मदत केलेली आहे. त्यामुळे ज्यावेळी पुण्याला या हिट अँड रनची घटना घडली त्यावेळी काँग्रेसच्या सर्व आमदार असेल, खासदारांनी मोठं राजकारण केलं आणि त्यावेळी तो मुलगा असेल त्याच्या वडिलांना पण अटक व्हावी याकरता मागणी केली होती. ज्यावेळी वरळीची दुर्दैवी घटना घडली त्यावेळी पण महाविकास आघाडी असेल, काँग्रेस असेल, उबाटा असेल, सगळ्यांकडून मागणी करण्यात आली. ज्या मुलाने ॲक्सिडेंट केला त्याच्या वडिलांना पण अटक झाली पाहिजे आणि त्यानुसार पोलिसांनी अटकही केली. त्यामुळे ह्या घटनेत पण जर चंद्रकांत हंडोरे राज्यसभाचे खासदार यांनी जर मुलाला पाठीशी घातलं असेल, मुलाची गाडी लपवण्याकरता, कारण त्यांच्या कॉलेजमध्येच ती गाडी लपवली होती आणि त्या मुलाला फरार होण्याकरता जर मदत केली असेल आणि मुलाला जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याकरता जर आता मदत केली असेल तर त्यांना पण अटक व्हावी ही आम्ही मागणी करतो आहे. जो न्याय सामान्य जनतेला, दुसऱ्यांना जो न्याय मिळेल तोच न्याय या ठिकाणी पण मिळायला पाहिजे ही मी अपेक्षा करतो आणि गोपाळ आरोटेची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हावी ही पण ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि ह्या संदर्भात जशा या इतर प्रकरणांमध्ये पण SIT जशा अपॉइंट केल्या तर या ठिकाणी पण SIT अपॉइंट व्हावी. कारण दरवेळी ह्या दुर्दैवी घटना होतात, त्या दुर्दैवी घटनाच्या वेळी राजकारण केलं जातं आणि आज एवढी मोठी घटना होऊनसुद्धा एकही महाविकास आघाडीचा प्रवक्ता, सकाळचं जे प्रतिक्रिया देणारा जो भोंगा आहे तो पण या संदर्भात एक कुठले वाक्य उच्चारत नाही आहे. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. हा दुजाभाव हा लोकांच्या समोर आला पाहिजे. घटना ही कुठलीही दुर्दैवी घटना ही घटना त्या कुटुंबावर आघात देणारीच घटना असते, त्याच्यावर राजकारण केलं नाही पाहिजे. परंतु दरवेळी महाविकास आघाडी, काँग्रेस असेल, उबाटा असेल, इतर त्यांचे घटक पक्ष असेल हे दरवेळी राजकारण करतात.
त्याचं एक जिवंत उदाहरण आजच्या या घटनेच्या माध्यमातून दिसून येत आहेत. काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदाराच्या मुलाने ज्यावेळी ॲक्सिडेंट केला त्यावेळी कुठेही त्या संदर्भातली प्रतिक्रिया देण्याकरता कुठलाही प्रवक्ता पुढे येत नाही. हेच आपल्यासमोर आज दिसून येत आहे. दुसरी पण आज एक दुर्दैवी घटना चेंबूरमध्ये झालेली आहे. सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणी आग लागून होरपळून आमच्या सिद्धार्थ कॉलनीतल्या रहिवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे चेंबूरवर हे 2 मोठे आघात या ठिकाणी झालेले आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेब पण सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणी त्या ज्या घटना घडली त्या ठिकाणी भेट देण्याकरता येणार आहेत. या सगळ्या घटनेमध्ये आता जो आरोपी आहे गणेश हंडोरे जे रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, तर याच्या चौकशीची मागणी होणार का की तत्काळ ॲक्सिडेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अटक केल्या जे रुग्णालयात अटक नाही, संपूर्ण याची मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यावी. कारण ॲक्सिडेंट गेल्यानंतर तो पळून का गेला आणि पळून गेल्यानंतर हंडोरेंच्या कॉलेजमध्ये गाडी त्यांनी लपवली आणि त्याला फरार होण्याकरता खासदार चंद्रकांत हंडोरेंनी मदत केली याची पण चौकशी व्हावी. ज्या इतर प्रकरणात त्यांच्या वडिलांना अटक करण्यात आलेली आहेत, कारण घटनेत त्या कृत्यात ज्यांनी मदत केली त्यांच्या प्रत्येक वडिलांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे. तर या ठिकाणी पण खासदार चंद्रकांत हंडोरेंना अटक झाली पाहिजे. जे हॉस्पिटलचा पण रिपोर्ट मागवला पाहिजे की तात्काळ लगेच जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची का आवश्यकता भासली, हे पण एक कुठे षडयंत्र आहेत का की त्याला प्रोटेक्ट करण्याकरता. तर याची संपूर्ण चौकशी SITच्या माध्यमातून व्हावी ही मागणी आम्ही करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.